नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 30 सप्टेंबर 2025। आजपासूनचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस म्हणजे 8 ऑक्टोबर पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि 8 तारखेच्या नंतर पाऊस काही येणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात येतात। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 30 सप्टेंबर 1 ऑक्टोबर 2 आणि 3 च्या दरम्यान राज्यात 4 दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। फक्त एक तारखेला फक्त नागपूरकडं चंद्रपूरकडं तिकडल्या नागपूर चंद्रपूर वर्धा तिकडं मात्र थोडा 1 तारखेला थोडा पाऊस येणार आहे पूर्व विदर्भात म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा। फक्त नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूरकडं। पण राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो। आज आहे 30 सप्टेंबर पासून ते 3 ऑक्टोबर पर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे, सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। मग त्याच्यानंतर पावसाची परिस्थिती काय राहणार आहे कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी झालेलं आहे। तर जे सोयाबीन काढणी झालेले शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये परत काय होणार आहे 4 ऑक्टोबर 5 आणि 6 आणि 7 च्या दरम्यान त्या 4 दिवसामध्ये परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे 3 तारखेला यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, इकडं बिलोली, इकडं चंद्रपूरकडे 3 तारखेला थोडं आगमन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर 4 तारखेपासून त्याचा प्रवास पुढे वाढत जाणार आहे। 4 तारखेपासून तो नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा करत मराठवाड्याकडे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर 4 पासून ते 7 तारखेपर्यंत राज्यात विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा, इकडे बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुण्याहून त्याच्यानंतर इकडं मुंबईहून त्याच्यानंतर सांगू इच्छितो की नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक हा पाऊस काय होणार आहे 4 तारखेपासून ते 7 तारखेच्या दरम्यान पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। काही भागात थोडा जास्त राहील, काही भागात कमी राहणार आहे, पण खूप काही एवढा मोठा नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता। पण तरी पण 4 ते 7 च्या दरम्यान जे पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यात मात्र जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात येतात। त्याच्यानंतर 8 ऑक्टोबरला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं। आणि शेतकऱ्याला एक मी म्हणत असतो ना की पाऊस निघून जाणार हे कशाने ओळखायचं तर निसर्ग संकेत देतं की आज देखील औंढा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाळेधुई दिसली। त्याच्यानंतर 2 तारखे म्हणजे त्या दिवशी 28 तारखेला पूर्णा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जाळेधुई पाहायला मिळाली। जाळेधुई आल्याच्या नंतर कंप्लीट 12 दिवसाला पाऊस निघून जातो हा निसर्ग सांगतो म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हे अंदाज सगळ्यांनी शेतकऱ्यांनी लक्षात येतं। नसा काय होते शेतकरी उगत तज्ञांची वाट बघत बसतो पाऊस कधी निघून जाणार। पण सर्वप्रथम सांगू इच्छितो आता जाळेधुई दिसली समजा ह्या 2 दिवसात परत आणखी जाळेधुई दिसली की लगेच आपण म्हणायचं आता 12 दिवसाला पाऊस निघून जाणार आहे हे अंदाज निसर्ग शेतकऱ्यांना देते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात येतं। त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 8 ऑक्टोबर पासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे।